त्याच्यामध्ये अंगामध्ये होते. जवळजवळ 10,000 हत्तींचं बळ त्या मुलामध्ये होतं. आणि हा मुलगा, त्याचं नाव ठेवलं गेलं देवव्रत. काय नाव ठेवलं गेलं? सर्वांनी म्हणा, लक्षात राहील तुमच्या. देवव्रत झाला हा मुलगा. आणि शंतनू महाराजांचा हा मुलगा. लक्षात आलं तुम्हाला त्याचा जन्म कसा झाला? मग इतका मोठा मुलगा पण आई नाही, आणि मग त्यालाच आता राजा बनवणार ना. शंतनू महाराजांच्या मागे राज्य कोण चालवणार? मुलगाच चालवणार. त्या मुलाला राज्य द्यायचं होतं. पण एक गोष्ट अशी झाली मंडळीनो, की हे जे शंतनू महाराज आहेत, यांच्या आता एक बायको मेली की माणसं दुसरं लग्न करतात, बरोबर आहे की नाही? दुसरी मेली की तिसरं. नाही तुमच्याकडे तिसरं करत नाहीत ते? काही जण करतायत, तेवढ्यात जिरत नाही त्यांची. तिसरी मेली की चौथी, चौथी मेली की पाचवी. असं चालू आहे लोकांचं काय काय. तर एकदा हे शिकारीला गेले जंगलामध्ये. शिकारीला गेल्यानंतर त्यांना सुगंध येऊ लागला. कोणाला? शंतनू महाराजांना सुगंध येऊ लागला. आणि सुगंध येऊ लागल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी बघितलं कुठून वास येतोय. खरे नाक पण डेंजर आहे बरं का. नाकाने सुद्धा अनेक लोकांना गळाला लावलेला आहे. पण नाकाने फक्त भगवंतांना अर्पण केलेल्या फुलांचा सुवास घेतला पाहिजे. अन्य ठिकाणी नाक खुपसलं नाही पाहिजे, नाहीतर फार मोठा धोका होऊ शकतो. त्यांना सुगंध येऊ लागला. सुगंध कुठून येतोय म्हणले शंतनू महाराज. जंगलामधून सुगंध आला होता. हुडकत हुडकत गेले. नदीच्या काठी एक सुंदर अशी कन्या बसली होती. तिचं नाव होतं सत्यवती, जिची कथा मी पहिल्यांदा सांगितली तुम्हाला. तिला आधी कसला वास होत होता? माश्याचा. तिला आशीर्वाद भेटला, तिच्या अंगातनं सुगंध येत होता. इतका सुगंध येत होता तिच्या अंगातनं. आता तिचं बी सेकंड मॅरेज आहे सत्यवतीचं. पहिलं व्यासदेवानं जन्म दिला, आणि हीच सत्यवती या ठिकाणी होती. ती इतकी आवडली त्यांना. ते म्हणले, माझ्याशी लग्न करशील का तू? राजा लोकांना डायरेक्ट करू शकतात, असं मागणी करू शकतात. कुठं जाईल तिकडे लगेच मागणी करू शकतात. माझ्याशी लग्न करणार का तू? ती म्हटली, अहो मी ऑलरेडी मॅरिड आहे. म्हणजे माझं लग्न झालं होतं म्हणे पूर्वी. तर आणि मी असं काही बेवारस नाही म्हणली पळून जायला तुमच्या बरोबर. घरच्यांचा विचार घ्यावा लागेल, वडिलांना विचारावं लागेल लग्न करायचं म्हटल्यानंतर. मग म्हणले, विचारतो की. म्हटले, वडील काय मला नाही म्हणतात का? मी राजा आहे म्हणले एवढा मोठा. मग अशा प्रकारे शंतनू महाराज हे सगळं मागणी पत्र घेऊन गेले घरी. म्हणजे कुणाच्या घरी गेले? सत्यवतीच्या घरी गेले. आणि त्यांना सांगितलं तिच्या वडिलांना. म्हणले, मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे. म्हटले, लग्न करायचं आहे? बर, पण चांगली गोष्ट आहे, तुम्ही राजा आहे, मी तुमचं नाव ऐकलंय भरपूर. पण म्हणले, अहो एक गडबड आहे. म्हटले, काय? तुम्हाला पहिल्या बायकोपासून एक मुलगा आहे वाटतं? हो आहे की. म्हटले, मग म्हणले, ते मूल जे आहे ते मूल तुमच्या नंतर ते मूल राजा बनणार ना. कोण? देवव्रत. कारण जो थोरला मुलगा असतो त्याला राज्यावर बसण्याचा अधिकार असतो. म्हणले, तो मुलगा राजा बनणार. मग दुसरं लग्न तुम्ही आमच्या मुलीशी केलं, तिला मुलं झाली, तर म्हणले त्यांना कोण राजा बनवणार? म्हटले, त्यामुळं तुम्हाला आम्ही मुलगी देऊ शकत नाही. असं म्हटल्यानंतर म्हणले, ठीक आहे. फार नाराज झाले शंतनू महाराज. शंतनू महाराज रडायला लागले. प्रेम प्रेम झालं होतं ना आता, त्यामुळे रडायला लागले. आणि ते काय केले, घरी आले रडत रडत. नाराज होते, निराश झाले होते. झोप येईना या अंगावर त्या अंगावर. तिची आठवण येते सत्यवतीची. आणि मग मुलाने बघितलं, मुलगाही तरुण झाला होता देवव्रत. त्याने बघितलं की आजकाल वडिलांचं काही लक्ष लागत नाही, काय कामाधंद्यामध्ये लक्ष नाही वडिलांचं. सारखंच झोपत पण नाहीत, मधनच उठून इकडे बघतात तिकडे बघतात. मग त्याने विचारलं एकदा वडिलांना, बाबा काय झालंय तुम्ही एवढे नाराज काय झालं तुम्हाला? ते म्हणले, काय नाही, तसं काही नाही. तसं कसं काय नाही म्हणले,
मी तुमचा मुलगा आहे म्हणले, बघितलं की मला कळतंय म्हणले तुम्ही नाराज आहे म्हणले. "नाही, एवढं काय नाही म्हणले. नाही नाही सांगा म्हणले, मी तुमचा मुलगा असताना, मी इथं असताना तुम्हाला कुणी टेन्शन दिलं, तुम्हाला काय समस्या आहे, तुम्ही खरं खरं सांगा म्हणले. बाबा आज मला खरं सांगायला लागेल म्हणले तुम्हाला. ते म्हणले सांगण्यासारखं नाही बाळा म्हणले तुला. तुला सांगण्यासारखं नाही म्हणले. अशी कोणती गोष्ट आहे म्हणजे मला सांगण्यासारखी नाही म्हणले. ते म्हणले मुझे प्यार हो गया, मैंने दिल दे दिया. मला प्रेम झालंय म्हणले एका मुलीवरती. म्हणजे एवढंच ना, त्यात काय म्हणले, प्रेम तर होत असतं म्हणले. मग म्हणले पण आता लग्न करायचंय म्हणले माझ्याशी. मग करा ना म्हटले लग्न, काय हरकत आहे, मग एवढं नाराज होण्याची काय आवश्यकता. पण ते म्हटले देत नाहीत मुलगी. मुलगी देत नाहीत, का देत नाहीत. मग त्यांनी सांगितलं कारण, खरं खरं कारण सांगितलं. काय कारण सांगितलं, पहिल्या बायकोचा मुलगा आहे तुम्हाला, त्याचं काय, मग आमच्या मुलीचा मुलगा झाला तर त्याला कोण देणार राज्य. आणि त्यामुळे ते म्हटले ठीक आहे की मी जाऊन भेटतो म्हणले. ते देवव्रत गेला, तो मुलगा गेला, त्यांना त्या मुलीच्या आईला भेटला आणि म्हटला, मुलीच्या वडिलांना भेटला आणि म्हटलं काय नेमकं आहे. ते म्हटले असं नाही होऊ शकत म्हटले, आम्ही काही मुलगी देऊ शकत नाही म्हटले, कारण तू थोरलायस, तू राजा बनशील, आमच्या मुलीच्या झालेल्या मुलांचं काय. असं म्हटल्यानंतर ते म्हटले ठीक आहे. लगेच ताबडतोब त्या देवव्रताचं इतकं प्रेम होतं वडिलांवरती, त्यांनी दोन्ही हात असे वर केले आणि मोठ्याने गर्जना केली, हा देवव्रत आज अशी प्रतिज्ञा घेतो की मी आजन्म ब्रह्मचारी राहीन, मी विवाह करणार नाही. कोणासाठी, वडिलांसाठी. कारण ब्रह्मचारी आणि संन्यासी यांना राजा बनता येत नाही, लग्नच करावं लागतं राजा बनायचं असेल तर. म्हणले त्यांनी संकल्प घेतला, म्हणले मीच आडवा येतोय ना तुमच्या लग्नाला बाबा, म्हणले मी ब्रह्मचारी राहतो, म्हणजे तुम्ही करा लग्न. वडिलांनी लग्न करावं म्हणून मुलगा ब्रह्मचारी राहण्याचा आजन्म संकल्प घेतला. ते काय संकल्प आपल्यासारखे नव्हते. आपण रोज संकल्प घेतो, रोज एक माळ जप करणार, पण तेवढे सुद्धा 10 मिनिटं सुद्धा आपल्याला निघत नाही. रोज एक पान गीतेचं वाचणार, आपण संकल्प करतो पण काय आपल्याच्यानं होत नाही, एवढा सारा संकल्प होत नाही. त्यामुळं आपल्याला काय एवढी किंमत नसते. पण ते होते महान व्यक्तिमत्व, ज्या वेळेला त्यांनी अशी गर्जना केली की मी आजन्म ब्रह्मचारी राहीन, मी कधीही विवाह नाही करणार म्हटले. असं म्हटले, आकाशातनं स्वर्गातनं देवतांनी पुष्पवृष्टी केली आणि सगळे मोठ्याने ओरडायला लागले, भीष्म 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 असं म्हणायला लागले. भीष्म हा संस्कृत शब्द आहे. तर अशी प्रतिज्ञा आतापर्यंत कुणीच केली नाही इतिहासामध्ये. हा ब्रह्मचारी राहिले अनेक लोक इतिहासामध्ये, संन्यास घेतले, पण वडिलांचं लग्न व्हावं म्हणून ब्रह्मचारी राहणे असं कुठं घडलंय का. आणि ते निभावून सुद्धा दाखवलं त्याने, अखंड ब्रह्मचर्य व्रत पालन केलं भीष्मांनी. म्हणून देवतांनाही आनंद झाला की म्हणले याने फार मोठा संकल्प केलाय. असा संकल्प जगाच्या पाठीवरती इतिहासामध्ये कधी आणि कुणीच केला नाही ब्रह्मचारी राहण्याचा. आणि त्यामुळे त्यांचं नाव पडलं भीष्म पितामह की. महाभारतामधलं एक पात्र आहे भीष्म पितामह.